हरे कृष्णा। जगद्गुरु श्रील प्रभुपाद महाराज की जय। जय राधा माधव कुंज विहारी। जय राधा माधव कुंज विहारी। गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जनरंजन। यशोदानंदन ब्रज जनरंजन। यमुना तीरावनचारी। यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज विहारी। जय राधा माधव कुंज विहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शतश्री श्री ऐसी भक्ति वेदांत स्वामी शिल प्रभुपाद महाराज की जय। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर श्री श्रीमद भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर शिल प्रभुपाद महाराज की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। नामाचार्य शिल हरिदास ठाकुर की जय। प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद की जय। श्री श्री राधा कृष्ण गोप गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की जय। वृंदावन धाम की जय। नवदीप धाम की जय। अयोध्या धाम की जय। वृंदावन धाम की जय। यमुना देवी की जय। गंगा देवी की जय। तुलसी महारानी की जय। वृंदा देवी की जय। भक्ति देवी की जय। हरिनाम संकीर्तन की जय। समवेद भक्त वृंद की जय। समवेद भक्त वृंद की जय। समवेद भक्त वृंद की जय। श्री श्री गुरु गौरांग की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। आज हम लोग भगवत गीता के ऊपर चर्चा करेंगे। अश्रदधानाः पुरुषा धर्मस्तात् परन्तपः अप्राप्तमानिवृत्तन्ते मृत्युसंसार वर्मणि। अश्रद्धानाः पुरुषा धर्मस्तात् परन्तप अप्राप्यमानिवर्तते मृत्युसंसार वर्मणि। अश्रद्धाना श्रद्धाहीन पुरुषा म्हणजे पुरुष, धर्मस्थ म्हणजे धर्म मार्गावर असतं म्हणजे या परंतप म्हणजे शत्रूंचा नाश करणारा, अप्राप्य म्हणजे प्राप्त न होता, माम म्हणजे मला, निवर्तते परत येतात, मृत्यू म्हणजे मृत्यूच्या संसार भौतिक जगतात, वर्मणी मार्गावर। हे परम तप अर्जुन, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही।
म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. भगवान काय बोलतात, ज्यांची भक्तीवर श्रद्धा नाही ते या भौतिक जगतात परत येतात. तात्पर्य श्रील प्रभुपाद महाराज की जय. श्रद्धाळू लोकांना भक्ती मार्ग साध्य होऊ शकत नाही. कोणाला? अश्रद्धाळू लोकांना भक्ती मार्ग साध्य होऊ शकत नाहीत. हेच या श्लोकाचे तात्पर्य आहे. भक्तीच्या संगतीत श्रद्धा निर्माण होणे महत्त्वाचे आहे. महान व्यक्तीकडून वैदिक शास्त्रातील सर्व प्रमाणे ऐकून झाल्यावरही दुर्दैवी लोकांची परमेश्वरावर श्रद्धा स्थिरावत नाही. ते डळमळीत वृत्तीचे असतात आणि भगवत भक्तीमध्ये दृढपणे स्थिर राहू शकत नाहीत. म्हणून कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्याकरिता श्रद्धा ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. चैतन्य चरितामृतात म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णांची केवळ सेवा केल्याने मनुष्याला सर्व संसिद्धी प्राप्त होऊ शकते. यावर दृढ विश्वास असणे महत्त्वाचेच म्हणजे श्रद्धा होय. याला वास्तविक श्रद्धा असे म्हणतात. श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे यथा तरो मूल निषेचनेन तृप्तंती तस्कंध भुजोपशाखः प्राणोपहाराच यथेंद्रियाणा तथैव सर्वाहणमच्युते जहा. वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्याने वृक्षाच्या शाखा, डहाळ्या, पाने इत्यादी सर्व पाणी टवटवीत होतात आणि पोटाला अन्न पुरवल्याने शरीराची सारी इंद्रिय तृप्त होतात. त्याचप्रमाणे भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्याने सर्व देवदेवतांना आणि इतर जीव आपोआपच संतुष्ट होतात. म्हणून भगवद्गीतेचे अध्ययन केल्यावर आपण लागलीच या निष्कर्षाप्रत आले पाहिजे की मनुष्याने इतर सर्व उद्योगाचा त्याग करून भगवान श्रीकृष्णांच्या सेवेचा स्वीकार केला पाहिजे. जीवनाच्या या तत्त्वज्ञानाविषयी खात्री पटणे म्हणजेच श्रद्धा होय. या श्रद्धेचा विकास करणे म्हणजेच कृष्ण भावनेची पद्धती होय. कृष्ण भावना भावित मनुष्याच्या 3 श्रेण्या आहेत. ज्यांना श्रद्धा नाही ते 3ऱ्या श्रेणीतील होय. वरकरणी जरी ते भक्तीमध्ये युक्त असले तरी परमोच्च सिद्धावस्था प्राप्त करू शकत नाहीत. कालांतराने ते भक्ती मार्गातून पतित होतात. असे लोक भक्ती करतील परंतु त्यांच्या ठिकाणी पूर्ण निश्चय आणि श्रद्धा नसल्यामुळे त्यांना कृष्ण भावनेमध्ये अधिक काळ राहणे फार टिकत नाहीत. आमचे प्रचार कार्य करताना आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आहे. काही लोक अंतस्थ हेतू धरून कृष्ण भावनेमध्ये येतात पण आर्थिकदृष्ट्या जेव्हा ते स्थिर होतात तेव्हा या पद्धतीचा ते त्याग करतात आणि पुन्हा आपल्या जुन्या जीवन पद्धतीकडे वळतात. केवळ श्रद्धाद्वारेच मनुष्य कृष्ण भावनेमध्ये प्रगती करू शकतो. श्रद्धेच्या विकासासंबंधी विचार करावयाचा झाल्यास भक्तिशास्त्रामध्ये जे निपुण आहेत आणि ज्यांनी दृढ निष्ठा स्तराची प्राप्ती केली आहे ते या कृष्ण भावनेमध्ये प्रगती करू शकतो. श्रद्धेच्या विकासासंबंधी विचार करावयाचा झाल्यास भक्तिशास्त्रामध्ये जे निपुण आहेत ज्यांची दृढ निष्ठा स्तराची प्राप्ती केली आहे कृष्ण भावनेतील प्रथम श्रेणीमधील मनुष्य होत. तेच कृष्ण भावनेमधील प्रथम श्रेणीचे मनुष्य होत. जे भक्तिशास्त्राच्या ज्ञानात अधिक निपुण नाहीत परंतु ज्यांच्या ठायी आपोआपच दृढ विश्वास आहे की कृष्ण भक्ती किंवा कृष्ण सेवा हाच सर्वोत्तम मार्ग आहे ते द्वितीय श्रेणीतील लोक होत. अशा दृढ विश्वासामध्ये ते कृष्ण भावनेचा स्वीकार करतात. याप्रमाणे शास्त्राचे पूर्ण ज्ञान नसलेल्या किंवा दृढ विश्वास नसलेल्या आणि सत्संग व निष्कपटता याद्वारे आचरण करण्याचा प्रयत्न करीत असतात. तृतीय श्रेणीतील लोकांपेक्षा द्वितीय श्रेणीतील व्यक्ती हे श्रेष्ठ आहे. कृष्ण भावनेमधील 3ऱ्या श्रेणीच्या मनुष्याचे पतन होऊ शकते परंतु जेव्हा मनुष्य द्वितीय श्रेणीमध्ये असतो तेव्हा तो पतित होत नाही आणि प्रथम श्रेणीतील मनुष्याचे पतन होण्याचा संभवच नसतो. प्रथम श्रेणीतील मनुष्य निश्चितच प्रगती करतो आणि शेवटी त्याला अभीष्ट सिद्धी प्राप्त होते.
कृष्ण भावनेतील तृतीय श्रेणीमधील मनुष्याचा विचार केल्यास जरी त्याला विश्वास असला की कृष्ण भक्ती शुभकारक आहे, तरीही श्रीमद भागवत आणि श्रीमद भगवद्गीतेसारख्या शास्त्रामधून श्रीकृष्णांचे पुरेसे ज्ञान प्राप्त झालेले नसते. काही वेळा कृष्ण भावनेतील या तृतीय श्रेणीच्या लोकांचा कर्मयोग आणि ज्ञानयोगाकडे थोडासा कल असतो आणि म्हणून ते कधी कधी विचलित होत असतात. परंतु जेव्हा कर्मयोग किंवा ज्ञानयोगाचा संसर्ग नष्ट होतो तेव्हा ते द्वितीय श्रेणीतील किंवा प्रथम श्रेणीतील कृष्ण भावित मनुष्य होतात. श्रीकृष्णावरील श्रद्धेचा ही 3 श्रेणी आहेत आणि त्यांचे वर्णन श्रीमद भागवतात करण्यात आले आहे. श्रीमद भागवतातील 11व्या स्कंदामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या आसक्तीचे वर्णन करण्यात आले आहे. भक्तीचे श्रेष्ठत्व आणि श्रीकृष्णाबद्दल श्रवण केल्यानंतरची त्यांच्या ठिकाणी श्रद्धा नाही आणि ज्यांना वाटते की ही केवळ अनावश्यक प्रशंसा आहे, त्यांच्यासाठी जरी ते भगवत भक्तीमध्ये युक्त असले तरी हा मार्ग अत्यंत दुस्तर आहे. अशा लोकांना संसिद्धी प्राप्त करण्याची अत्यंत अल्प आशा आहे. म्हणूनच भक्तियोगाचे आचरण करण्यास श्रद्धेला अपार महत्त्व आहे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितेन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितेन भूतले स्वयं रूपकदां ददाति स्वपदान्तिकं. वन्देह श्रीगुरुवैष्णवांच साग्रजात सहगणो रघुनाथान्वी सावधूत परिजन कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादान सहगणो ललिता विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे. श्री गौर निताई श्री कृष्ण बलराम श्री ललिता विशाखा राधा श्याम सुंदर श्री जगन्नाथ जी सुभद्र बलदेव जी भगवान की जय. तुलसी महारानी की जय. भक्ति देवी की जय. आज हम लोग इस अध्याय में क्या पढ़ रहे हैं कि भक्ति के ऊपर जिस व्यक्ति की श्रद्धा है वही व्यक्ति भक्ति में सफल हो सकता है. अन्यथा कोई भी कितना भी भक्ति करे, अगर श्रद्धा नहीं है तो भक्ति में सफल नहीं हो सकता. यही बताया है इसमें. क्योंकि अगर जिसकी श्रद्धा नहीं है भक्ति में, भक्ति कर रहा है लेकिन श्रद्धा नहीं, उसको ऐसा लगता है मैं क्या किधर फंसा हूँ, तो वो जन्म मृत्यु के चक्कर में वापस आएगा. और जिसकी श्रद्धा है इस भक्ति की, कृष्ण भावना भक्ति के ऊपर, उसको जन्म मृत्यु के चक्कर से छुटकारा आराम से पा सकता है. इसीलिए ऐसे श्रेणी बताए है 3 श्रेणी. जो नया भक्त होता है उसको कोई बुला के जाता है, उसको बोलते हैं नौखा भक्त. उसको कोई भी बुला के लेके आता है और भक्ति करता है, भक्तों को संगति में रहता है, लेकिन थोड़े दिन के बाद उसके जो सपने होते हैं वो सपने तृप्त होने के बाद वो अपने रास्ते पे वापस चला जाता है. दूसरा होता है ऐसा कि भक्तों के संगति में रहेगा, भक्तों के संगति में प्रचार करेगा, भक्तों के संगति में दीक्षा लेगा, बहुत कुछ करेगा, लेकिन अगर जिस दिन उसको निगेटिव व्यक्ति की आदत मतलब दोस्ती बन जाती है, तभी उसकी भक्ति के ऊपर से आस्था चल विचल हो जाती है और बाद में वो आहिस्ता आहिस्ता उस आदमी को साइड करके वापिस अपने को दृढ़ बना के भक्ति में आगे जाने को देखता है. और तीसरा जो है वो उत्तम भक्त है. जैसा कि मध्यम भक्त, कनिष्ठ भक्त, मध्यम भक्त आणि उत्तम भक्त, ये 3 कैटेगरी तो है. लेकिन कनिष्ठ भक्त नौखा भक्त है, जो आता है भक्तों की संगति में रहता है, घूमता फिरता है, सब जानकारी लेता है, बाद में उसकी सपने साकार होने के बाद निकल जाता है. मध्यम भक्त है वो आता है, भक्तों की संगति में रहता है, भक्तों की संगति में रहने के बाद महाराज जिसे मिलते हैं, महाराज के संगति में रहने के बाद उनको चैंटिंग करने के वजह से और अच्छा आचरण करने के वजह से उनको दीक्षा दी जाती है. और दीक्षा देने के बाद उसको लगता है कि अभी मेरे को सब समझ रहा है, मेरे को सब कुछ आ रहा है, तो थोड़ा उसको ऐसा लगता है मैं थोड़ा स्मार्ट हूँ,
तो वो होता है मध्यम भक्त। तो उत्तम जो भक्त होते हैं वो एकनिष्ठ होते हैं, उनको ना माये का असर होता है, ना सुंदर स्त्री या प्रॉपर्टी पैसे का। वो खाली भक्ति करने के बाद अपने जो नियम का पालन करते हैं और सब व्रतों को संभालते हैं, बाद में दूसरे प्रचार में ज़्यादा ध्यान देते हैं, अलग अलग लोगों से मिलते हैं, अलग लोगों को भक्ति में लाते हैं और बाद में उनको उनसे लोगों को जो कनिष्ठ होते हैं, मध्यम होते हैं, उनको मिलाते हैं, उनको उनकी दीक्षा होती है, ब्राह्मण दीक्षा होती है, उसके बाद सन्यासी दीक्षा होती है और वो उत्तम भक्त होने के बाद एकनिष्ठ होते हैं, जो भगवान को समर्पित होते हैं। वो कभी भगवान के बारे में और दूसरी जगह पे जाते नहीं हैं, स्थिर होते हैं, श्रद्धा दृढ़ होती है और श्रद्धा दृढ़ होने के वजह से वो भक्ति में आगे बढ़ते हैं। कहने का मतलब यही है, हमें अगर श्री कृष्ण की भक्ति करने हैं तो हमें दृढ़ श्रद्धा अपने अंतर में रखना चाहिए, मन में रखना चाहिए। और कितना भी लोगों का पैसे की लालच हो और प्रॉपर्टी की लालच हो, नौकरी की लालच हो, पद की लालच हो, तो ऐसे लालच से हमें अलिप्त होना चाहिए, क्योंकि ये जो लालच है ये माया है और ये जो माया है वही हमें फंसा के वापिस उस खड्डे में डालती है जिधर माया का म्हणजे ये जो कलयुग का जो दुखालय है उसके अंदर डालते हैं और बाद में हम कृष्ण भक्ति नहीं कर सकते। और कहने का मतलब यही है, कृष्ण भक्ति ऐसी चीज़ है कि हम उधर को जब खाना खिलाते हैं तो हमारे हर पेशी को खाना खिलाया जाता है, हमारा ब्लड सर्कुलेशन बनता है, पूरा शरीर मजबूत होता है, हमें बुद्धिमत्ता तीक्ष्ण हो जाती है, सब कुछ अच्छा होता है उधर को खाना खिलाने से। अगर हम लोग हाथ को ही खाना खिलावे और वो मुंह में नहीं जाएगा तो हाथ तो सब कुछ शरीर नहीं बनाता है। वैसा ही एग्जाम्पल दिया है पेड़ का। अगर पेड़ को हम पान को पानी पिलावे, फांदी को पानी पिलावे तो पेड़ बड़ा नहीं हो जाएगा। तो पेड़ के अगर बूंद को जो बूंद रहता है नीचे, उस नीचे बूंद को अगर हम पानी देते हैं, खत देते हैं, तो वो खत और पानी पूरे पेड़ के पान को मिलता है, फांदी को मिलता है, फूल को मिलता है, फल को मिलता है, सब पानी मिलता है। और वो पेड़ बड़ा आहिस्ता आहिस्ता बड़ा होके एक प्रफुल्लित पेड़ होके सब जो ऑक्सीजन देता है, उसके बाद फल देता है, फूल देता है और सहारा देता है, एक छाँव देता है और लोगों को उससे बहुत कुछ फायदे होते हैं। तो ये किसके वजह से होता है? तो कृष्ण भक्ति ऐसी चीज़ है, अगर कृष्ण भगवान की अगर हम लोग भक्ति करते हैं और बाकी 33 कोटि देवता की नहीं करते हैं, तो भगवान की भक्ति करने के वजह से 33 कोटि देवता की ऑटोमेटिक भक्ति हो जाती है, उनके पास जाने की कोई ज़रूरत नहीं, क्योंकि 33 कोटि देवता ये भगवान के अंडर में नौकर है और उस नौकर का जो मालिक है वो भगवान विष्णु और भगवान श्री कृष्ण है। तो इस कृष्ण भगवान की अगर भक्ति करते हैं हम लोग, तो बाकी चंद्र, सूर्य, ब्रह्मदेव, शंकर भगवान, महादेव और जो भी इंद्र वगैरह जो भी देव है, हम लोग अग्नि वगैरह मानते हैं, तो जितने भी 33 कोटि देवता हैं उन सब की भक्ति हो जाती है। इसीलिए कहा गया है कि अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्तास् परंतप अप्राप्यमा निवर्तन्ते मृत्यु संसार वर्मणि। इसका मतलब क्या है? परंतप अर्जुना, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही आणि म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होतात। म्हणून भगवान हे बोलतात की ज्यांची श्रद्धा माझ्यावर होत नाही, माझ्यावर नसते, त्यांना कधीही भक्तीमध्ये रस होणार नाही, आणि ज्यांची श्रद्धा माझ्यावर आहे त्यांना भक्तीमध्ये
प्रगती मिळणार आणि ते ह्या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये कधी पडणार नाही. आणि म्हणूनच कृष्ण भक्ती करणे महत्त्वाचे आहे. म्हणून आम्ही प्रचार करत असतो की काही लोक साईबाबाची भक्ती करतात, बापूची भक्ती करतात, अजून कोण महाराजांची भक्ती करतात. कोणी एक टीका लावला की त्याच्याकडे जाऊन आपला हात दाखवतात. आता मी बघतो काही लोक मोबाईलमध्ये दिवसभर असतात आणि कोणी पैसे वगैरे दिले का त्याला देव मानून त्याच्या मागे लागतात. काही लोक पदाच्या मागे लागून कोणाला तरी देव मानतात. काही लोक असे डबके बनवतात छोटे आणि त्याच्यात फोटो मूर्त्या वगैरे बनवतात, लावतात आणि संध्याकाळची अगरबत्ती आरती करून त्याची भक्ती करतात. का तर कोणतरी झालमध्ये फसला पाहिजे, कोणतरी आला पाहिजे, उद्या आपला दिवस चांगला झाला पाहिजे. अरे काय ही मूर्खता. आज किती लोक आहेत की स्वतःलाच मूर्ख बनवून आनंदी असतात. कशामध्ये? मी भक्त आहे म्हणून. म्हणजे अशा भक्तीचा आम्हाला खराब वाटतं. याचं कारण काय? तुमचा पैसा वाया जातोय, तुमची भक्ती वाया जाते, तुमची श्रद्धा वाया जाते, तुमची मेहनत वाया जाते आणि तुमचा वेळ वाया जातो. कशामुळे? तर तुम्ही एक शुद्ध भक्त नसल्या, तुम्ही एक व्यक्तीला माहिती नाही की भक्ती कोणाची करायची. आपण नको त्यांची भक्ती करतो आणि ज्याची करायची आहे त्याला बाजूला ठेवतो. आणि ह्या अंधश्रद्धेमुळे समाजामध्ये अज्ञानता वाढते आहे आणि ज्ञान कमी होत आहे. म्हणून भगवंताने सांगितलं आहे, ब्राह्मणाने ब्राह्मणाचंच कर्तव्य करावं, क्षत्रियाने क्षत्रियाचंच कर्तव्य करावं, वैश्याने वैश्याचंच कर्तव्य करावं, काम करावं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्राने शूद्राचं काम करावं. ब्राह्मणाचं कर्तव्य काय आहे? तर ब्राह्मणाने भक्तीचा प्रचार करावा, प्रत्येकाच्या घरी जाऊन भक्ती काय आहे त्याचं अध्ययन करावं आणि त्याच्यात जे मिळतं त्याचा आनंद लुटा, त्यातूनच आपलं परिवार चालवावं. क्षत्रियाचं कर्तव्य काय? ब्राह्मणाची आणि इतरांची संरक्षण करावं आणि राज्यगादीवर बसून सर्वांना आनंदित, सर्वांच्या इच्छा, सर्वांना समान अधिकार देऊन सर्वांच्या इच्छा तृप्त करून सर्वांचं संरक्षण करावं हे क्षत्रियाचं काम आहे. वैश्याचं काम काय? वैश्याचं काम आहे शेतीवाडी करणं, धान्याची बेगमी करणं, त्यांचं विक्री करणं आणि ते क्षत्रिय ब्राह्मण यांच्या ह्यांना पुरवणं, भगवंताला अर्पण करणं आणि सर्वांचं आरोग्य चांगलं सांभाळणं हे वैश्याचं काम आहे. शूद्राचं काम काय? शूद्राचं काम हेच आहे की वैश्याच्या इथे काम करणं, क्षत्रियाची सेवा करणं, ब्राह्मणाची सेवा करणं आणि त्यांना विरोध न करणं हे शूद्राचं काम आहे. शूद्र मतलब नोकरी करणारा व्यक्ती, वैश्य म्हणजे शेतीवाडी करणारा व्यक्ती आणि क्षत्रिय म्हणजे संरक्षण करणारा व्यक्ती आणि ब्राह्मण म्हणजे समाजाचं, सनातन धर्माचं, हिंदू धर्माचं संरक्षण करणारा व्यक्ती आणि वैष्णव म्हणजे भक्तीचा प्रचार करणारा आणि एकनिष्ठ भक्त बनून भगवंताच्या आध्यात्मिक आणि भगवंताच्या भक्तीची प्रचार करणारा एकनिष्ठ, ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ असा वैष्णव आणि त्याची श्रेष्ठ भक्ती भगवंताला अत्यंत प्यारी असते. त्याला कोणत्या गोष्टीची माया, मोह, ममता, हे स्वार्थ, तो ईर्ष्या, ह्या सगळ्या गोष्टीपासून, क्रोध ह्या गोष्टीपासून अलिप्त असतो. त्यालाच वैष्णव म्हणतात. सांगायचं तात्पर्य काय? समाजामध्ये आपण आपलं कर्तव्य, आपल्या कोणत्या हे बाकीच्या ज्या जाती बनवलेल्या आहेत, तेली वगैरे ज्या काही जाती बनवल्या, ह्या मूर्ख लोकांनी बनवलेल्या असल्यामुळे त्याची विभागणी करून लोक आपला फायदा घेतात आणि त्या फायद्यातून लोक आपलं स्वार्थ साधतात. आणि म्हणून लोकांनी फक्त भगवंताने ज्या जाती बनवल्या त्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4 जातीमध्ये आपल्याला महत्त्वाचं लक्षण असून त्या जाती माध्यमातून प्रत्येकाने आपलं काम केलं ना तर समाज व्यवस्थित सुधरेल आणि भक्तीचा प्रचार होऊन सर्वच जण भक्ती मार्गामध्ये येतील आणि भगवत धाममध्ये जायला इच्छुक होती. कारण आलेले आहेत भगवत धाममधून पण त्यांना योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे ते अयोग्य मार्गामध्ये आहेत आणि जाचपडत आहेत. स्वतः या दुःखालयामध्ये स्वतःला असुरक्षित मानून ते दुःख भोगत आहेत. आमचं सांगण्याचं तात्पर्य काय? आम्ही जसे कृष्ण भगवानांची भक्ती करून आपलं आयुष्य सुंदर आणि सफल जीवन जगत आहोत, तसे तुम्ही पण या आणि तुमचं पण आयुष्य सुंदर आणि सफल जगा. कृष्ण भक्तीमध्ये या आणि
आनंद घ्या. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु शिल प्रभुपाद महाराज की जय. परम पूज्य लोकनाथ स्वामी महाराज की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.